मान्सूनची गती मंदावली. महाराष्ट्र अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत. उत्तर भारतात वादळाचा तडाखा. दिल्लीला येलो अलर्ट तर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खलाशांच्या मृत्यूमुळे खळबळ. पाहूया आज सकाळच्या टॉप 10 महत्त्वाच्या बातम्या फक्त आपल्या हक्काच्या NGTV मराठी न्यूज चॅनलवरती. नमस्कार, मी बंदगी. आपण पाहताय महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज. सुरुवात करूया आजच्या सकाळच्या 10 महत्त्वाच्या बातम्यांनी. देशभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या मान्सूनची वाट सध्या मंदावलेली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता. त्याचवेळी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मुंबईत उष्णतेचा पारा वाढला असून पुणे, नाशिक आणि खान्देश भागात मान्सूनचे आगमन आणखीन लांबण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून खरीप हंगामातील पेरण्यांवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो. उत्तर भारतात मात्र हवामानाचे रौद्र रूप पाहायला मिळते. पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला आहे. अनेक ठिकाणी झाडे कोसळली असून वीज पुरवठा खंडित. दरम्यान दिल्ली NCR परिसरासाठी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला. मेघगर्जनेसह पाऊस आणि ताशी 70 किलोमीटर वेगाने वाहणारे वारे असा अंदाज व्यक्त करण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्तरावरून चिंताजनक बातमी समोर आली आहे. ओमानच्या किनाऱ्याजवळ झालेल्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पश्चिम आशियातील तणाव आणखीन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. भारत सरकारने या घटनेवर बारकाईने लक्ष ठेवले असल्याची माहिती मिळत आहे. जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या वातावरणात भारताची अर्थव्यवस्था मजबूत असल्याचा दावा यावेळेस केंद्र सरकारने केला आहे. देशातील पायाभूत सुविधा, उद्योग आणि रोजगार निर्मितीवर विशेष भर दिला जात असून अनेक विकास प्रकल्पांना गती दिली जात आहे. सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण देखील चांगलेच तापू लागले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांच्या बैठका सुरू असून राजकीय समीकरणांना वेग आला. पुढील काही दिवसात अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता. आरोग्य क्षेत्रासाठी दिलासादायक बातमी. नवी मुंबईतील बहुचर्चित मेडिसिटी प्रकल्पाला गती मिळाली असून या प्रकल्पामुळे अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत. हजारो रोजगार निर्मितीची देखील अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पश्चिम आशियातील संघर्षाचा परिणाम आता थेट पर्यटन क्षेत्रावर दिसू लागला. आंतरराष्ट्रीय पर्यटनावर काही प्रमाणात परिणाम झाला असला तरी देशांतर्गत पर्यटन क्षेत्र मजबूत असल्याचे उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी म्हटले आहे. आता शेवटची आणि महत्त्वाची बातमी. देशाला हादरवून सोडणाऱ्या एअर इंडियाच्या भीषण विमान दुर्घटनेला आज 1 वर्ष पूर्ण झाले. या दुर्घटनेत 260 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मात्र अपघाताचे नेमके कारण अद्याप देखील स्पष्ट झाले नसल्याने अनेक प्रश्नचिन्ह अनुत्तरित राहिले आहेत. तर या होत्या आज सकाळच्या टॉप 10 महत्त्वाच्या बातम्या. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि सर्वात वेगवान बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज. ब्युरो रिपोर्ट NGTV मराठी न्यूज, सोलापूर.